घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. जानकी लॅपटॉपमध्ये ते काल गुलाबने दिलेलं फुटेज पाहत असते. ते झूम करून पाहिल्याच्या नंतर तिला तो माणूस स्पष्टपणे दिसत असतो. आता ते फुटेज ती मोबाईलमध्ये सेव्ह करून त्याचा एक छोटासा व्हिडिओ ती तयार करते आणि पोलीस स्टेशनला जाण्यासाठी म्हणत असते. काही जरी केलं तरी आता मला ह्या माणसाबद्दल सत्य शोधलं पाहिजे असा ती विचार करते. इकडे मात्र लताबाई मंदिरामध्ये आलेल्या असतात. शेवटची आशा म्हणूनच मंदिरामध्ये येतात आणि मंदिरामध्ये आल्यावर देवीसमोर म्हणत असतात, हे देवी आई, खरं सांगू का, जानकी आणि ऋषिकेशच्या संसारामध्ये विघ्न घालायला मला नको वाटतंय. त्या पोरीचा तो केविलवाना चेहरा, घरासोबत आणि घरासंबंधी चाललेली तिची ती धडपड मला पाहून खूप वाईट वाटतंय. मी आत्तापर्यंत खूप नाटकं केली, खूप काही अभिनय केले, पण हे अभिनय मला करताना त्रास का होतोय कळत नाही. खरंच ती पोरगी चांगली आहे, पण का मला असं वाटतंय कळत नाही. आता तूच मला काहीतरी योग्य मार्ग दाखव. असं म्हणता क्षणी तिथे मंदिरात घंटानाद होतो. तेवढ्यातच तिच्या बाजूला कावेरी मंदिरामध्ये आलेली असते. कावेरी मंदिरामध्ये पाहताच इथे लताबाई त्यांच्याकडे पाहतच असते आणि ती म्हणत असते, तुम्ही इथे. आणि तेव्हाच त्या म्हणत असतात, काय करणार, शेवटची आशा ही देवापाशीच येऊन थांबती ना. म्हणजे मला नाही समजलं, असं का म्हणताय तुम्ही. तेवढ्यात कावेरी म्हणते, काय आहे ना, माझे पती, माझे मिस्टर सयाजीराव म्हणजेच ऐश्वर्याचे बाबा जेलात आहेत. त्यांनी नानांना किडनॅप केलं होतं. नानांसारख्या देवमानसांना किडनॅप करून त्यांच्यावर हा आरोप आलेला आहे आणि त्यामुळे त्या चुकीची शिक्षा ते भोगतायत. तेव्हा लता म्हणते, काय, ऐश्वर्याचे वडील सयाजीराव? म्हणजे हो, ऐश्वर्या माझी लेक, मी कावेरी ती माझी मुलगी. लताला तर खूप मोठा धक्का बसतो. काय, ऐश्वर्या तुमची मुलगी आहे? हो, ऐश्वर्या सयाजी विखे पाटील माझी मुलगी आणि ती रणदिव्यांच्या घरातली सून. हे ऐकल्याच्या नंतर लताला तर खूप मोठा धक्का बसतो. ती तोंडालाच हात लावते. कावेरी म्हणते, काय हो, काय झालं, एवढं असं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, तुम्हाला माहित नव्हतं का. तेव्हाच, पण तुम्ही इथे कशा. तेव्हाच लता म्हणत असते, नाही काही नाही, मी सुद्धा इथे दर्शनासाठीच आले होते. आणि तेव्हाच आता लताला ते सगळं ऐश्वर्याचं बोलणं आठवतं. ऐश्वर्या म्हटली, आई, हे गुपित मात्र आपलं आपल्यापाशीच ठेवायचं. हे सत्य आपण कोणालाच नाही सांगायचं. काही जरी झालं तरी हे नाटक आपण असंच कंटिन्यू ठेवायचं. हे सगळं आठवल्यावर आता लता मात्र तोंडाला हातच लावत असते. कावेरी विचारते, अहो काय झालंय, तुम्ही सांगा ना, बोलत का नाही आहात, बोला ना. पण लता मात्र काहीच बोलत नसते. इकडे जानकी तो मोबाईलमध्ये व्हिडिओ सेव्ह करून पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचते. पोलिसांना तो व्हिडिओ ती दाखवत असते आणि म्हणते, पहा ना, ह्या व्हिडिओमध्ये तो माणूस अगदी स्पष्टपणे दिसत आहे. ह्या माणसाच्या हातामध्ये ते इन्व्हलप आहे खाकी रंगाचं आणि त्यानेच 2 वेळा ये-जा केलेला आहे. त्यानेच ते DNA टेस्टचे सॅम्पल बदललेले आहेत. तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब तो व्हिडिओ पाहतात आणि तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या, मी खूप आशेने तुमच्याकडे आलेली आहे, असं जानकी म्हणते. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही इथे बसा अगोदर, मिसेस रणदिवे तुम्ही बसा इथे, पाणी घ्या. आणि तेव्हा जानकी म्हणत असते, नाही मला पाणी वगैरे काही नकोय, पण प्लीज तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. तेवढ्यातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, तुम्ही जो व्हिडिओ मला दाखवलाय त्यामध्ये स्पष्टपणे असं काही दिसत नाहीये. पुरावे बदललेला, सॅम्पल बदललेला पुरावा नाहीये तो. आता हे बघा, रस्त्यावरून खूप जास्त माणसं ये जा करतात. मग त्याच्या हातामध्ये एक इन्व्हलप आहे हे खरे, पण ते इन्व्हलप काहीही असू शकतं. एखादं लेटर असू शकतो, एखादं इलेक्ट्रिकल बिल असू शकतं किंवा आणखी काही असू शकतं. त्यामुळे हा पुरावा आम्ही ग्राह्य धरू शकत नाही. तेव्हा जानकी अगदीच रिक्वेस्ट करत असते, प्लीज साहेब असं नका करू, मी खूप आशेने तुमच्याकडे आले आहे, प्लीज तुम्ही माझी इथे कंप्लेंट लिहून घ्या. पण आता इन्स्पेक्टर साहेबांनी तिला निराश केलेलं असतं आणि जानकी निराश होऊनच तिथून बाहेर पडलेली असते. तेव्हा तिच्या मनामध्ये खूप जास्त चलबिचल सुरू असते. काय करू आता, कोणाकडे मदत मागू. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, त्यामुळे मला काहीच कळत नाही, असं जानकी म्हणते.
माझी शेवटची आशा सुद्धा आता संपली आहे का, असा इथे जानकी विचार करत असते. आणि जानकीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर ती तिथून बाहेर पडते. आता खरं पाहायला गेलं तर इकडे दुसऱ्या बाजूला जी काही लता आहे, लता इथे घरी आलेली असते. लता इथे घरी आल्याबरोबरच ती धाडकनच जी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याच्या खोलीमध्ये जाते. ऐश्वर्याच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर ऐश्वर्या बेडवर बसलेली असते. ऐश्वर्या बेडवर बसलेली असताना ती म्हणत असते, अगं आई, हे काय आहे? तू अशी डायरेक्टच आतमध्ये का आलेली आहेस? तुला मी कितीदा सांगितलेलं आहे की असं तू डायरेक्टच आतमध्ये येत जाऊ नकोस म्हणून. तुला मी कितींदा समजावून सांगितले, पण तू मात्र काही ऐकतच नाहीयेस. आणि तेव्हाच आता इथे जी काही लताबाई आहे ती म्हणत असते, हो ग, खरंच मला तर यायचंच नव्हतं, पण काय करू, आले ना आता. आणि त्यासोबतच म्हटलं, खरंच मला तुझी खूप आठवण येत होती आणि म्हणूनच मी तुला इथे भेटायला आलेली आहे. असंच आता इथे ती बोलत असते. तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते, हो बरं ते ठीक आहे, पण काय झालेलं आहे? अगं काही नाही, मी मंदिरामध्ये गेले होते ना, मग मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाकडे मी प्रार्थना केली की इथे माझ्या मुलीला खूप सुख समाधान ऐश्वर्य लाभू दे, माझ्या मुलीला सुखात ठेव, असंच मी इथे देवाकडे मागितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी इथे मागितल्याच्या नंतर आता जी ऐश्वर्या आहे ती बोलत असते, अच्छा हे सगळं काही तू इथे केलेलं आहेस का? आणि त्याचबरोबर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती म्हणत असते, अच्छा बरं ठीक आहे, पण आता मात्र एक गोष्ट सांगू का? मला इथलं जास्त काही फारसं माहिती नाहीये, पण तुला एक गोष्ट मी सांगते. आणि ती गोष्ट म्हणजेच की आता हे बघ, इथे मी असं ऐकलेलं आहे की तो सयाजीराव विखे पाटील जो आहे तो खूप हरामी नीच माणूस आहे. त्याचं कधी कधी भलं होणार नाही बघ, त्याला हाय लागेल बघ, कारण त्यांनी नानांसारख्या देव माणसाला किडनॅप केलं होतं आणि त्यामुळेच तो जेलात आहे आणि तो जेलातच सडणार आहे बघ. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही जानकी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याला प्रचंड राग येत असतो. आणि ऐश्वर्याला प्रचंड राग आल्याच्या नंतर आता मात्र जी काही लताबाई आहे ती मुद्दामूनच ऐश्वर्याला उकसवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की एक मिनिट, काय चाललेलं आहे हे? आणि तेव्हाच इथे लता म्हणत असते, आणि तू आता बोल ना की जो सयाजीराव आहे तो खूप नालायक माणूस आहे, तो तिथेच जेलामध्ये मरू देवा आणि तो तिथेच जेलामध्येच मरल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी अगदीच ह्या पद्धतीने व्हाव्यात, असंच आता इथे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलल्याच्या नंतर मात्र आणि तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, बाद झालं का असं बोलतेस? तेव्हाच आता जी काही लता आहे ती म्हणते, का ग, काय झालं? त्रास झाला का तुला? आणि तुला त्रास व्हायलाच पाहिजे ना, का नाही होणार तुला त्रास? आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला कळतंय तू काय केलेलं आहेस? आणि एक मुलगी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बापाबद्दल कशी ऐकून घेऊ शकतेस? तेव्हाच ती म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचे? म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे तुला चांगलंच माहिती, म्हणजे तू कुणाची मुलगी आहेस हे तर मला चांगलंच माहिती आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, कोणाची म्हणजे मला नाही कळलं. तेव्हा लता म्हणत असते, मला समजलेलं आहे की तू इथे जी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या ही सयाजी विखे पाटलांची मुलगी आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, काहीही काय बोलतेस उगाचच. आता मात्र लता म्हणत असते, भास्कर तुझं भिंग उघड झालेलं आहे, मला कळलंय तू माझी मुलगी नाहीयेस आणि माझा तू वापर करून घेत आहेस. आता इकडे दुसऱ्या बाजूला जानकी इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेली असते. आणि तेवढ्यातच एक हवालदार तिथे येतात. हवालदार तिथे आल्याच्या नंतर ते जानकीशी बोलत असतात. ते म्हणत असतात, जानकी बहिणी. तेव्हाच ती म्हणत असते, हा बोला ना. अहो मी तुम्हाला ओळखतो, माझं कुटुंब पूर्ण शेतकरी आहे आणि आत्ता तुम्ही काहीतरी आतमध्ये बोलत होता ती मी गोष्ट इथे ऐकलेली आहे. आणि तेव्हाच जानकी म्हणत असते, हो तर मग मी तुमची काही मदत करू का? तेव्हाच जानकी म्हणत असते, तुम्ही माझी मदत कराल खरंच? आणि तेव्हाच आता हो मी नक्कीच तुमची मदत करेल असं इथे जानकी म्हणते. आणि जानकीने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता मात्र जी काही
इथे जानकी आहे ती तो फोटो इथे दाखवत असते। तो फोटो इथे दाखवल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो हवालदार आहे तो हवालदार इथे म्हणत असतो, ह्याला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते। अहो हा तर सयाजींचा मुलगा आहे, सयाजीरावांचा माणूस आहे असं तो बोलतो। आणि काय हा सयाजीरावांचा माणूस आहे, पण मला हा कुठे भेटेल? आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो, तो पुढचा गावातलाच आपल्या जो शहीद चौक आहे ना तिथे हा तुम्हाला नक्कीच भेटेल आणि तेव्हाच खरंच तुमची खूप जास्त मदत होईल असं जानकी इथे बोलते आणि मी तिकडे जाते असंच इथे बोलत असते। तेव्हाच आता इथे जे काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याला लता म्हणत असते, बाद झालं, मी आता हे नाटक अजिबातच करणार नाहीये। तू माझी मुलगी नाहीस हे सत्य मला समजलंय, पण माझी मुलगी कोण आहे हे तू मला सांग। आणि तेव्हाच आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती म्हणत असते, बाद झालं, खूप ऐकून घेतलं, पण एक गोष्ट मात्र मी सांगेल ना, मुलगी कोण आहे काय आहे हे सगळ्या काही गोष्टी मी इथे सांगेन, पण कधी, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजेच की हे सगळं जे नाटक आहे ना ते कंटिन्यू करायचं, कारण तुझी मुलगी कुठे आहे, काय करते, कुठे राहते हे सगळं काही फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे आणि तुला हे नाटक कंटिन्यू करायचं आहे। तेव्हाच आता इथे लता मात्र इथे ऐश्वर्याला शाप देत असते। ती म्हणत असते, तुझ्यासारखी नीच बाई मी आतापर्यंत कुठंच पाहिली नाहीये, खरंच तू किती हरामी आहेस असंच आता इथे ती बोलत असते। आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर ती म्हणत असते, पण मी हे नाटक अजिबातच करणार नाही आणि त्यासोबतच मी आत्ताच्या आत्ता इथून निघून चालले। पण आता मात्र इकडे जे काही ऐश्वर्याने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं, ऐश्वर्याने ब्लॅकमेल केल्याच्या नंतर इथे आता ती म्हणत असते, नाही हे सगळं ह्या पद्धतीने नाही होऊ शकत असंच ती इथे बोलते। आणि त्यासोबतच आता इथे जी काही लता आहे ती म्हणत असते, ही शेवटचीच मी तुला मदत करणार आहे आणि जर तुम्हाला नाही सांगितलंस की माझी मुलगी कोण आहे तर मग एक गोष्ट लक्षात ठेव आणि एक गोष्ट लक्षात म्हणजेच की काय करणार आहेस तर एक गोष्ट ती लक्षात ठेव आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा जी मुलगी मला माहीत असल्या कारणाने ही गोष्ट तू कोणापाशीच आणि कसलीच बोलणार नाही आहेस असंच आता इथे जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या इथे लताला बोलत असते। आणि तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, हे मी तुला काही फुकट हे करत नाहीये, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी तुला पैसे मोजत आहे आणि आता माझा जो काही इथे प्लॅन सक्सेस होत आलेला आहे तो प्लॅन इथे आता तू मोडीच टाकू नकोस आणि त्यामुळे गपगुमानं मी जे सांगते तेच तुला करायचं आहे। आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषिकेश इथे प्रॉपर्टीचे पेपर बनवण्यासाठी गेलेला असतो। ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर बनवायला गेल्याच्या नंतर आता तो बोलत असतो की वकील साहेब प्रॉपर्टीचे पेपर जे आहे ते नवीन बनवायचे आणि तेव्हाच मात्र इथे आता जे काही वकील साहेब आहे ते म्हणत असतात, पण असं का करता? आणि तेव्हाच आता ऋषिकेश म्हणत असतो, हो कारण प्रॉपर्टीचे पेपर हे कशासाठी बनवावे लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता ही प्रॉपर्टी जी आहे ती आम्हाला चौघा भावांच्या नावावर करायची आहे आणि त्यामुळेच आता मला हे प्रॉपर्टीचे पेपर बनवायचे आहेत। जानकीला लगेचच त्या शहीद चौकामध्ये आल्यानंतर चहाच्या टपरीवरती तो माणूस दिसत असतो आणि त्याची ती भाषा, त्याचं ते लँग्वेज पाहून जानकीला विश्वास बसतो की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा व्हिडिओमधलाच माणूस आहे। ती लगेचच त्याच्यासमोर जायला बघते, पण तेवढ्यात तिला ऋषिकेशचा फोन आलेला असतो। ऋषिकेश तिला फोन करून म्हणतो, जानकी कुठे आहेस तू? आणि जानकीचा हळू आवाज ऐकताच तो म्हणतो, काय ग काय झालं, एवढ्या हळू आवाजात का बोलतेस? तेव्हा जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश बोला ना, काही काम होतं का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं हो मी प्रॉपर्टीचे पेपर बनवायला टाकलेत। तेव्हा जानकी म्हणते, काय आत्ता प्रॉपर्टीचे पेपर बनवायला टाकलेत? अच्छा बरं ठीक आहे, मी तुमच्याशी नंतर बोलू का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं पण तू आहेस तरी कुठे? तेवढ्यातच जानकी कॉल कट करते। इकडे जानकी समोरच त्या माणसासमोर येऊन उभी राहते आणि उभी राहिल्यावर तो माणूस चहा हातामध्ये असतो आणि जानकीकडे पाहतो। चहावाल्याला म्हणत असतो, ओ साहेब मॅडमला चहा द्या। आणि तेव्हाच जानकी कडे मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ त्या माणसासमोर पकडते आणि म्हणत असते, हा तूच आहेस ना, तूच सॅम्पल बदललेस ना? आता त्या माणसाला काय बोलावं काय नाही हे कळत नाही। तो तसंच चहाचा उरलेला कप तिथेच ठेवतो आणि लगेचच तिथून पळ काढतो, पण जानकी मात्र त्याची पाठीमागून कॉलर पकडते। जानकीने त्याची कॉलर पकडल्याच्या नंतर शेवटी जानकीची ताकद त्याला कमी पडते आणि तो अगदीच धावत असतो। धावत असताना जानकी पुढे तर तो पाठीमागे धावत असतो आणि तेव्हाच आता
तो काही तिच्या हाती लागत नसतो, पण शेवटी खूप जास्त ती त्याच्या पाठीमागे पाठलाग करत असते. तर इकडे मात्र ऐश्वर्याने लताला चांगलंच घोळात घेतलेलं असतं. ती म्हणत असते, जर तू हे सगळ्यांना सत्य सांगितलंस तर मग तुझी मुलगी कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे, आणि तेव्हा तुला जे काही करायचंय ते तू कर. तेवढ्यातच तिथे सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो, काय व सासूबाई तुम्ही आज इकडे? आणि तेव्हाच आता ऐश्वर्या म्हणते, सासूबाई नाही, त्यांना कळलंय मी त्यांची मुलगी नाही. आणि तेव्हाच सारंग बोलायला जात असतो, काय म्हणजे त्यांची मुलगी कोण आहे? तेव्हाच ऐश्वर्या त्याचं बोलणं तोडत म्हणते, त्यांची मुलगी कुठे आहे, काय आहे, कोण आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे आणि आपण ते आत्ताच सांगणार नाही आहोत. जर ह्यांनी तोंड कुठे उघडलं तर मग काय करायचं? असं म्हणूनच आता ऐश्वर्या सारंगला लगेचच बोलण्याच्या घोळामध्ये घेते. आणि तेव्हाच आता इथे सारंग म्हणत असतो, हो हो फक्त आपल्यालाच माहिती आहे. आता मात्र इकडे जी लता आहे ती स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणत असते, तू माझ्या भावनांची खेळलेली आहेस, तू माझ्या भावनांचा गळा दाबलेला आहेस. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर फक्त आणि फक्त हे शेवटचंच नाटक मी तुझ्याकरता करणार आहे, आणि हे नाटक करून झाल्याच्या नंतर जर तू माझी मुलगी कुठे आहे, कोण आहे हे सांगितलं नाहीस तर ह्या सगळ्या घरातल्यांना मी गोळा करेन, आणि हे सगळे घरातले गोळा केल्याच्या नंतर मी मग तुझं हे खरं रूप सगळ्यांना सांगेल. असंच इथे ती बोलत असते आणि म्हणत असते की तूच मला हे सगळं काही नाटक करायला भाग पाडलेला आहेस. आता इकडे दुसऱ्या बाजूला जानकीने त्या माणसाला पकडलेलं असतं. तर पुढील भागामध्ये खूपच रंजक असं दाखवलेलं आहे. जानकी त्या माणसाला पकडूनच इथे घेऊन येते. घेऊन आल्याच्या नंतर सगळ्यांसमोर ती त्याला फेकत असते आणि म्हणत असते, हे पहा, हा तो माणूस आहे, यानेच DNA चे सॅम्पल बदललेले आहेत, आणि हे सगळं काही कोणी करायला सांगितलेलं आहे तर फक्त आणि फक्त हे सगळं ह्या ऐश्वर्याने करायला सांगितलंय. पण तो माणूस मात्र इथे पलटलेला असतो. आतापर्यंत म्हणत असतो ऐश्वर्याने करायला सांगितलंय, पण इथे सगळ्यांसमोर जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हाच आता तो म्हणतो, नाही, हे सगळं काही मला इथे जानकी मॅडमने करायला सांगितलंय. अहो जानकी मॅडम असं काय करताय? तेव्हाच जानकी म्हणते, अरे असं काय करतोयस, हे सगळं खोटं असं तू का बोलतोयस? आणि तेवढ्यातच आता इथे जी काही सुमित्रा आहे ती म्हणत असते, जानकी अजिबातच खोटं बोलू नकोस, मला माहिती हे सगळं तू करायला लावलेलं आहेस आणि हा तुझाच माणूस आहे. कारण आता हे सगळं ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जानकी म्हणत असते, नाही आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हा आत्तापर्यंत बोलत होता एक आणि आत्ता एक बोलत आहे. ही ऐश्वर्या आणि ही लताबाई खोट्या आहेत आणि ही लता एक नंबरची चालूबाई आहे. तेव्हाच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही. असं म्हणूनच आता सुमित्रा जानकीच्या हाताला पकडते आणि जानकीच्या हाताला पकडूनच ती तिला धक्के मारतच घराच्या बाहेर काढत असते. धक्के मारतच घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर आता जानकीचे उंबऱ्यावर हात पडतात आणि हात पडल्याच्या नंतर ती लगेचच उठून बसत असते. ती म्हणत असते, नाही आई, तुम्ही मला किती घराच्या बाहेर जा म्हणा, पण मी ह्या घराच्या बाहेर जाणार नाही. जोपर्यंत ऐश्वर्या आणि ह्या लताबाईला मी पुराव्यासकट सिद्ध करत नाही आणि ह्या घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी घरातून बाहेर जाणार नाही, असं जानकी बोलत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.